नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी 15 जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात धुळे जिल्ह्यातील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 12 लाख पाठ्यपुस्तकांचे वाटप होणार असून आतापर्यंत 72% अधिक पुस्तके प्राप्त झाली आहेत. उर्वरित पुस्तकांचा पुरवठा सुरू असून विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच आठवड्यात सर्व पुस्तके उपलब्ध करून देण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. नमस्कार, मी जितेंद्र सिंग सिसोदिया, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, समग्र शिक्षा, मनपा शिक्षण मंडळ धुळे. मनपा शिक्षण मंडळ व समग्र शिक्षा योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता एकूण मनपा क्षेत्राअंतर्गत 150 शाळा, त्यात मराठी माध्यमाच्या 98 शाळा, उर्दू माध्यमाच्या 48 शाळा, हिंदी माध्यमाच्या 2 शाळा व इंग्रजी माध्यमाच्या 2 शाळा अशा एकूण 150 शाळातील 47,049 विद्यार्थ्यांकरिता, लाभार्थ्यांकरिता आपल्याला 47,049 संच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व बालभारती यांच्या संयुक्त विद्यमानाने प्राप्त झालेले आहेत. या शैक्षणिक वर्षात इयत्ता 2री, 3री, 4थी व 6वीचा जो सिलेबस आहे, जे अभ्यासक्रम आहे, तो बदलला आहे. या बदललेल्या अभ्यासक्रमाच्या क्रमानुसार इयत्ता 4थी व 6वीचे जे पाठ्यपुस्तकं आहेत ती अद्याप अप्राप्त आहेत व ती सोडली तर एकूण 85% पाठ्यपुस्तके मनपा स्तरावरती प्राप्त झालेली आहेत, बालभारतीकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत व उर्वरित 15% पाठ्यपुस्तके येत्या 2 किंवा 3 दिवसात उपलब्ध होतील व आलेल्या 100% पाठ्यपुस्तकांचं आपण शाळा स्तरापर्यंतचं नियोजन, सूक्ष्म नियोजन आपण केलेलं असून यात मुख्याध्यापकांना बोलवून आपण त्यांना त्यांच्या शाळेच्या विद्यार्थी संख्येप्रमाणे मोफत पाठ्यपुस्तकांचं वितरण दिनांक 13 तारखेपर्यंत आपण 100% शाळांना ही 100% पुस्तकं प्राप्त होतील व दिनांक 15 जून रोजी ज्या दिवशी शाळेचा पहिला दिवस असेल त्या पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत पाठ्यपुस्तके त्यांना प्राप्त होतील किंवा त्यांना वितरित केली जातील. याबद्दलचं सगळं नियोजन मुख्याध्यापका स्तरापासून, शाळा स्तरापासून तर मनपा स्तराच्या वाटपापर्यंत सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे. या नियोजनात आमचे प्रेरणास्थान आदरणीय माननीय आयुक्त कापणी साहेब, तसेच अतिरिक्त आयुक्त मान्य श्रीमती डहाळे मॅडम ज्यांच्याकडे शिक्षण विभाग आहे, तसेच आमचे प्रशासन अधिकारी दासरवार साहेब, त्याच्यानंतर माझ्यासोबत काम करणारे, या विषयाचं सगळं कामकाज बघणारे श्री देवडे सर ज्यांच्याकडे मराठी माध्यमाचा संपूर्ण कामकाज आहे व श्री पवार सर, महेंद्र पवार सर ज्यांच्याकडे उर्दू, हिंदी व इंग्रजी विषयाचं कामकाज आहे. तर या सर्वांनी 100% विद्यार्थ्यांना 100% पाठ्यपुस्तकं 15 जूनपर्यंत पोहोचतील याकरिता जे नियोजन करण्यात आलेलं आहे त्यानुसार ही पाठ्यपुस्तके आपण शाळा स्तरावरती उपलब्ध करून देणार आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.